आता बघूयात टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। मनोज जरांगे सरड्यासारखे 10 वेळा भूमिका बदलतात। कधी हैदराबाद गॅझेट तर कधी सरसकटची मागणी करतात। विजय वडेट्टीवारांची मनोज जरांगेंवर टीका। चंद्रपूर शहरात आज आदिवासी समाजाचा जनाक्रोश। महामोर्चा बंजारास आणि धनगर जातींना एसटी प्रवर्गात समाविष्ट करू नका या मागणीसाठी मोर्चाचं आयोजन। तर नाशिकमध्येही आंदोलनाची हाक। मुंबई मनपाच्या निवडणुकीमध्ये सुद्धा मोठा फेरबदल होण्याची शक्यता। चक्राकार पद्धतीमुळे सध्याचे सर्व आरक्षित प्रभाग बदलले जाणार। मृण्मयी देशपांडे दिग्दर्शित मनाचे श्लोक या नवीन चित्रपटाचं प्रदर्शन तुर्तास स्थगित। तर 16 ऑक्टोबरपासून नवीन नावासह हा चित्रपट पुन्हा प्रदर्शित करण्यात येणार। मुंबईमध्ये काँग्रेसची आज महत्त्वाची बैठक। सर्व मुंबईतील पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित राहणार। सकाळी 11 वाजता एमसीए बैठकीचं आयोजन। प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू रत्नागिरी दौऱ्यावर। रत्नागिरीमध्ये दुपारी 12 वाजता शेतकरी मेळाव्याचं आयोजन। यवतमाळमध्ये खोकल्याचं औषध घेतल्यानंतर 6 वर्षाच्या बालकाचा मृत्यू। औषधाचे नमुने तपासणीसाठी आता पाठवले। यवतमाळच्या कळंब तालुक्यातल्या पिंपळकुटीमधली ही घटना। नागपुरात महाज्योतीच्या विद्यार्थ्यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र। पत्रातनं संशोधक विद्यार्थ्यांना प्रलंबित असलेली फेलोशिप तात्काळ देण्याची मागणी। बार्टी आणि सारथीच्या विद्यार्थ्यांना निधी। महाज्योतीच्या विद्यार्थ्यांची अडवणूक का, विद्यार्थ्यांचा सवाल। दिवाळीच्या आधी एसटीच्या आवडेल तिथे प्रवास या योजनेच्या पासमध्ये 20 ते 25% कपात। तर ही कपात 7 ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून लागू। यामध्ये एका पासवरून प्रवाशांना एकाच पासवर राज्यामध्ये कुठेही अमर्याद प्रवास करता येणार।